नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी हब या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण म्हाडा परीक्षेसाठी संभाव्य आणि महत्त्वाची प्रश्नावली तसेच त्याची थेअरी पाहणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण फक्त इंग्रजी ग्रामर यातील शब्दयोगी अव्यय, ज्याला आपण प्रिपोजिशन असं म्हणतो, या सदरातील थेअरी तसेच प्रश्नही पाहणार आहोत. काही विद्यार्थी मित्रांनी त्याची रिक्वेस्ट केली होती की थोडीशी थेअरी पण याची घ्या सर, म्हणून ह्याची थेअरी पण आम्ही घेत आहोत. तसेच येणाऱ्या आमच्या लेक्चरमध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये आपण बाकीचेही सदर घेणार आहोत. तर आजची थेअरी या लेक्चरची तसेच प्रश्नावली पाहूया. तर प्रिपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविण्यासाठी किंवा दर्शविणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणजे नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी, वाक्यात जे इतर शब्दही असतात त्यांचा संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्यय नामाला किंवा सर्वनामाला वाक्यांशी जोडण्याचं काम करतो. म्हणजे एक वाक्य कंप्लीट करण्याचं किंवा पूर्ण करण्याचं काम करतो शब्दयोगी अव्यय. तर शब्दयोगी अव्यय किंवा प्रिपोजिशन हा वाक्यामध्ये खूप महत्त्वाचा असतो. यामुळं आपलं प्रेझेंटेशन असेल किंवा कम्युनिकेशन स्किल असतील ते काय एकदम चांगल्या प्रकारे यामध्ये होतं. म्हणजे इफेक्टिव्ह जर का आपल्याला कम्युनिकेशन करायचं असेल तर शब्दयोगी अव्यय खूप महत्त्वाचे असतात. तर टाईप्स ऑफ प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे तसे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे सिम्पल प्रिपोजिशन आणि कंपाऊंड प्रिपोजिशन. तर सिम्पल प्रिपोजिशनमध्ये कुठले कुठले येतात बघा, म्हणजे जरा थोडंसं ऐका नीट की काय येतात. कुठले तरी खूप आहे तसे, जसं की ॲट, बाय, विथ, ऑफ, इन, त्यानंतर ऑफ, त्यानंतर फॉर, त्यानंतर फ्रॉम, ठीक आहे, त्यानंतर ऑन, त्यानंतर टू, त्यानंतर आउट, त्यानंतर ओव्हर, त्यानंतर अंडर, त्यानंतर सिन्स, थ्रू, अप, डाऊन, त्यानंतर आफ्टर, अराउंड, अगेन्स्ट, अबाउट, अमॉंग, अबाव, अक्रॉस. अशा प्रकारचे सिम्पल प्रिपोजिशन येतात. हे सिम्पल प्रिपोजिशनच्या कॅटेगरीमध्ये येतात सगळे. आणि कंपाऊंडमध्ये कुठले येतात बघा, कंपाऊंड प्रिपोजिशनमध्ये हा जो दुसरा टाईप आहे प्रिपोजिशनचा, कंपाऊंड प्रिपोजिशन. तर त्याच्यामध्ये इनटू, अपॉन, विदिन, विदाउट, बेनेथ, बिसाइड, बिफोर, बियॉन्ड, बिलो, अंडरनीथ, बिटवीन, बिहाइंड, आउटसाइड. जसं की इनटू, नंतर अपॉन, त्यानंतर विदिन, त्यानंतर विदाउट, त्यानंतर बेनेथ, ठीक आहे, नंतर बिसाइड, बिफोर, त्यानंतर बियॉन्ड, बिलो, अंडरनीथ, बिटवीन, बिहाइंड, आउटसाइड. अशा प्रकारचे कंपाऊंड प्रिपोजिशन येतात. ठीक आहे. अजून ऐकायचं असेल तर थोडंसं रिवाइंड करून तुम्ही नीट ऐकू शकता. ठीक आहे, किंवा तुमच्या नोट्समध्ये तुम्ही लिहू शकता ह्या थोडीशी थेअरी याची. नंतर आता त्याचं स्थान कुठं असते बघा, प्रिपोजिशन जे आपण म्हणतो किंवा शब्दयोगी अव्यय जे असतात ते ॲक्च्युली त्याचं स्थान कुठं असतं, तर ॲट द बिगिनिंग म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला, नंतर वाक्याच्या मिडलला म्हणजे मध्ये, ठीक आहे, वाक्याच्या मिडलला आणि वाक्याच्या एंडला, या तीन ठिकाणी आपण वापरू शकतो. ठीक आहे, ॲट द बिगिनिंग, ॲट द मिडल आणि ॲट द एंड. ठीक आहे, अशा तीन ठिकाणी म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या मध्ये आणि वाक्याच्या शेवटी, अशा तीन प्रकारे किंवा तीन ठिकाणी आपण प्रिपोजिशन वापरू शकतो. जसं की पहिलं उदाहरण देतो बघा, तुम्हाला देतो. विथ, पहिलं उदाहरण आहे विथ
ही सुरुवात केली विथनं. विथ वूम यू आर गोईंग. आता सुरुवातीला पहिलाच भाग वापरला बघा मी. विथ म्हणजे विथनं सुरुवात केली मी. विथ या प्रिपोजिशन सुरुवात केली. विथ whom you are going. दुसरा ते म्हणजे this is a book of. हे मध्ये वापरलं बघा मी. बुक ऑफ पोएम हे मध्ये वापरलं मी. ठीक आहे, वाक्याच्या मध्ये वापरलं. आणि तिसऱ्या वेळी काय केलं बघा, दिस इज द हाऊस आय टोल्ड अबाउट. बघा हे शेवटला वापरलं बघा. हे म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला पण वापरू शकतो, वाक्याच्या मध्ये पण वापरू शकतो आणि वाक्याच्या शेवटी पण वापरू शकतो. जसं की विथ whom आर यू गोईंग. विथ whom आर यू गोईंग हा एक प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी ते वाक्य कंप्लीट करण्यासाठी वाक्याचा बाकीच्या शब्दांशी मिळता जुळता संबंध जोडण्यासाठी हा प्रिपोजिशन वापरला विथ मी. हा विथ कुठनं येतो तर विथ येतो तो म्हणजे कंपाऊंडमधून येतो. ठीक आहे, सॉरी सिम्पलमधून येतो. सिम्पल प्रिपोजिशनमधून येतो तो. नंतर बघा जो दुसरा मी वापरला ऑफ, तो पण सिम्पलमधनंच येतो. दिस इज अ बुक ऑफ पोएम. आता हे वाक्याच्या बरोबर मध्ये वापरलं मी. असं बरोबर वाटणार दिस इज अ बुक पोएम, हे काय होत नाही अर्थाचा. दिस इज अ बुक ऑफ पोएम म्हणजे हे वाक्य पूर्ण करण्यासाठी याचा वापर केला मी. ते मध्ये वापरलं बघा मी. ठीक आहे, आणि तिसरा वापरला अबाउट हा वापरला मी. तर अबाउट कसा वापरला बघा, तर दिस इज द हाऊस आय टोल्ड अबाउट. आता असं होणार नाही दिस इज द हाऊस आय टोल्ड, पण काय याचा पूर्ण अर्थ होत नाही, काय हे वाक्यच पूर्ण होत, त्यामुळे अबाउट असं म्हटलं याला. ठीक आहे, तर अशा 3 प्रकारे किंवा वाक्याच्या 3 ठिकाणी आपण वापरू शकतो. ठीक आहे, तर हे समजलं असेलच. आता दुसरी थेरी बघूया आपण. आता याच्यामध्ये बघा प्रिपोजिशन आर दोज वर्ड्स विच आर यूज्ड बिफोर अ नाउन और प्रोनाउन. म्हणजे नाम आणि सर्वनामाच्या अगोदर किंवा पुढे वापरू शकतो. अगोदर किंवा यूज्ड बिफोर अ नाउन प्रोनाउन म्हणजे नाम आणि सर्वनामाच्या अगोदर हे वापरायचं असतं. ठीक आहे, डिनोट रिलेशन बिटवीन. इट इज डिनोटेड बाय रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन. नाम आणि सर्वनाम ह्या दोघातलं रिलेशन सांगण्यासाठी आपण प्रिपोजिशन वापरतो. ठीक आहे, नंतर काय सांगितले बघा, काय करत आहे. ठीक आहे, आता काही पेयर्स बघूया आपण जे कन्फ्यूज करतात. ह्याच्यामध्ये एक आहे बघा, अमॉंग नावाचं एक प्रिपोजिशन आहे. कुठलं आहे तर अमॉंग नावाचं एक प्रिपोजिशन आहे. तर हे कधी वापरायचं, यूज मोर दॅन 2 थिंग्स ऑर पर्सन. जर का एक 2 किंवा 2पेक्षा जास्त पर्सन असतील तर आपण अमॉंग नावाचं काय वापरायचं, प्रिपोजिशन वापरायचं. आणि बिटवीन म्हणून एक आहे बघा, बिटवीन. तर हे कधी वापरायचं, यूज 2 थिंग्स ऑर पर्सन. 2च गोष्टी असतील तर त्यावेळी आपण काय वापरायचं, बिटवीन वापरायचं. जसं की बघा आता एक्झाम्पल बघा काय सांगितलं याचं. द टीचर डिस्ट्रीब्युटेड स्वीट्स अमॉंग देम. अमॉंग देम म्हणजे भले मग ते स्टुडंट असतील नाहीतर मग त्याचे काही कलिग्ज असतील. ठीक आहे, आता अमॉंग का वापरलं इथं तर बऱ्याच लोकांना दिलं, बरोबर आहे ना, बऱ्याच लोकांना स्वीट दिलं, त्यामुळे त्यांनी तिथं काय वापरलं, अमॉंग वापरलं बघा. जर थिंग्स किंवा पर्सन मोर दॅन 2 असतील, 2पेक्षा जास्त जर का असतील तर अमॉंग हे काय येणार, प्रिपोजिशन येणार. आणि एक बघा एक्झाम्पल, द मॅच विल बी प्लेड बिटवीन इंडिया अँड ऑस्ट्रेलिया. आता ह्याच्यामध्ये 2च गोष्टी आहेत. एक म्हणजे काय, इंडिया आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोघांच्या मध्ये मॅच आहे, त्यामुळं बिटवीन हे काय येणार, प्रिपोजिशन आहे. इथं अमॉंग येणार नाही. समजलं का, तुम्हाला कळालं असेल आता या दोघांचा फरक, बिटवीन कधी वापरायचं आणि अमॉंग कधी वापरायचं. ठीक आहे, ओके. त्यानंतर आहे बघा फॉर आणि सिन्स. आता सिन्स जे आहे, फॉर आणि सिन्स, फॉरसाठी जे आहे, फॉरसाठी पिरियड ऑफ टाईम म्हणजे इथं पाहिजे तुमच्या कॉपीमध्ये लक्षात घ्या, इथं लिहा पाहिजे तर की फॉरसाठी पिरियड ऑफ टाईम घेतला जातो. म्हणजे टाईम एक. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल काय बघायचं, शी हॅज बीन लिव्हिंग
हिअर बिफोर फॉर 10 इयर्स. म्हणजे एक काहीतरी एक टाईमचा किंवा इयर्सचा काहीतरी मॅटर असेल तर त्या ठिकाणी आपण फॉर आणि सिन्स वापरतो. काय आता फॉर 10 इयर्स म्हणले बघा, असं आहे म्हणजे 10 वर्षापासून ते राहते इथं, म्हणजे फॉर 10 इयर्स. म्हणजे इथं काय वापरलं आपण, पिरियड ऑफ टाईम असेल तर आपण काय वापरतो, फॉर वापरतो. ठीक आहे. तसंच ज्यावेळी आपण सिन्स वापरतो त्यावेळी काय असतं, त्यावेळी पॉईंट ऑफ टाईम घेतो. म्हणजे याचा काय पॉईंट ऑफ टाईम म्हणजे याचा अर्थ काय बघा, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2009. म्हणजे इथं सिन्स सांगितले बघा, म्हणजे 2009 पासून मी राहतो इथं. आता मी पॉईंट सांगितलं आहे, पॉईंट म्हणजे एक्झॅक्ट सांगितलं आहे मी तर 2009 पासून राहतो. म्हणजेच पॉईंट आहे ना, पॉईंट काय तर फिक्स पॉईंट आहे ना, पॉईंट ऑफ टाईम, त्यामुळं फिक्स पॉईंट सांगितलं आहे 2009 पासून. आणि ह्या ठिकाणी बघा फॉर 10 इयर्स, 10 वर्षापासून. आता तो 10 वर्ष कधीचा काळ आहे तो माहीत नाही, पण 10 वर्षापासून राहतो. त्यात फिक्स असा टाईम पिरियड त्यांनी दिलेला नाही, पण 10 वर्ष म्हणजे त्याने जर मेन्शन केलं नसेल तर त्या ठिकाणी मेन्शन केलं असेल, म्हणजे तो जर का टाईम पिरियड त्यांनी मेन्शन केला असेल किंवा सांगितलं असेल की ह्या वर्षीपासून राहतोय, तर पॉईंट ऑफ टाईम त्यावेळी आपण सिन्स वापरतो. आणि ज्यावेळी असं सांगितलं असेल 20 वर्षापासून 30 वर्षापासून असा टाईम पिरियड सांगितला असेल, ह्याला म्हणायचं पिरियड ऑफ टाईम. तर त्यावेळी फॉर वापरायचं. बघा समजते का. जर का एक्झॅक्ट वर्ष सांगितलं असेल, ठीक आहे, 2009 पासून राहतोय मी, 2009 पासून मी शिक्षणाला आलो, किंवा 2009 मध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, असं काहीतरी असेल ना. जर फिक्स असा टाईम असेल तर त्या ठिकाणी काय असणार आहे, सिन्स वापरायचं. ठीक आहे. आणि जरा सांगितलं की मी 4 वर्षापासून शिक्षण घेतोय, 4 वर्षापूर्वी मी हे केली, आफ्टर फ्रॉम 4 इयर्स आय कम्प्लीट माय डिग्री वगैरे वगैरे, असं फक्त एक काळ सांगितलं असेल, मग त्याला म्हणायचं पिरियड ऑफ टाईम सांगितलं असेल, तर त्या ठिकाणी काय वापरायचं, फॉर वापरायचा. ठीक आहे. ओके, तर हे समजलं असेल, सिन्स आणि फॉर कधी वापरायचं तुम्हाला कळालं असेलच. ठीक आहे. ओके, आता पुढचं बघूया आपण काय ते. ऑन आणि अपॉन आहे बघा, ऑन आणि अपॉन. ज्यावेळी आपण ऑन अपॉन कधी वापरतो बघा, प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट. जेव्हा एखादी वस्तू जर का एखाद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल, टेबलला समजा एखादी टेबल आहे, टेबलावरती बुक ठेवलं आहे मी, टेबलाला जर का अटॅच असेल, ती पूर्णपणे अटॅच केली असेल, तर त्याला त्यासाठी काय वापरायचं, ऑन हे वापरायचं. ऑन हे प्रिपन. जसं की एक्झाम्पल आहे बघा, द बुक इज ऑन द टेबल. समजते का बघा. ओके, जर का त्या टेबलाला अटॅच असेल तर ती काय करायची, तिथं ऑन वापरायचं. आणि अपॉन म्हणजे काय बघा, इन मोशन. जर का एखादी गोष्ट मोशनमध्ये असेल, जसं की बघा, द कॅट डम्पड केली तर सॉरी ते चुकून झालं, जम्पड अपॉन द टेबल. आता कॉन्टॅक्टमध्ये हे नंतर येणार ना, मोशनमध्ये येऊन ती कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, त्यावेळी काय वापरायचं, त्यावेळी अपॉन वापरायचं. काय वापरायचं, दिले बघा अपॉन. समजते का बघा. ऑन कधी वापरायचं, अपॉन कधी वापरायचं समजलं. ज्यावेळी सांगितले बघा शॉर्टमध्ये, प्लेस्ड इन अ कॉन्टॅक्ट असेल त्यावेळी ऑन वापरा, आणि इन मोशन असेल त्यावेळी अपॉन वापरा. समजते. ठीक आहे, आपण पुढचं बघूया आता. ओव्हर. आता ओव्हर म्हणजे काय बघा, समजा एखादी गोष्ट मोशनमध्ये असेल किंवा पोझिशन हायर दॅन बट नो फिजिकल कॉन्टॅक्ट. ज्यावेळी एखादी गोष्ट टेबलावर ठेवले पण ती त्या टेबलाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. ठीक आहे. आता समजा हा काहीतरी चेंडू ठेवला इथं, ठीक आहे, बॉल ठेवला आहे, पण तो हा टेबल समजा आहे आणि हा चेंडू आहे, तो कॉन्टॅक्टमध्ये आहे का, नाही आहे. मग अशा वेळी काय करायचं, ओव्हर वापरायचं. द फॅन इज ओव्हर द बेड. समजलं का. आता बेडच्या वरती आहे तो बेडला काय चिकटलेला नाही आहे तो, त्यामुळं फॅन इज ओव्हर द बेड. किंवा दिस बॉल इज ओव्हर द टेबल, कारण का हा बॉल या टेबलाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, त्यामुळं ओव्हर द टेबल असं म्हणू शकतो आपण. समजलं का. ज्यावेळी एखादी गोष्ट कॉन्टॅक्टमध्ये असते त्यावेळी ऑन वापरा. ठीक आहे, दिले बघा इथं. कॉन्टॅक्टमध्ये असले की काय करायचं, ऑन वापरायचं.
जर का मोशनमध्ये येऊन ती कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर काय वापरायचं, अपॉन वापरायचं. आणि ज्यावेळी ती एखाद्या वस्तूच्या कॉन्टॅक्टमध्ये नसते त्यावेळी ओव्हर हे वापरायचं. समजते का बघा, त्यावेळी काय वापरायचं, ओव्हर हे वापरायचं. समजलं, कॉन्टॅक्टमध्ये नसते त्यावेळी. ठीक आहे, आय होप हे समजलं असेलच तुम्हाला. ठीक आहे, आता पुढचं बघा आपण बाय आणि विथ कधी वापरायचं बघा. बाय आणि विथ कधी वापरायचं बघा. समजा एखादा इंडिकेट डोर वगैरे असेल किंवा एखादी वस्तू इंडिकेट करत असेल किंवा एखादा डिओर इंडिकेट करत असेल. जसं की बघा, द पेपर वॉज साइन्ड बाय हिम विथ द पार्कर पेन. ओके, आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, याच्यामध्ये बाय कोणाच्या जवळ आला, तो एखाद्या म्हणजे जो लाईव्ह वस्तू आहे. जसं की हिम म्हणजे कोण तर आहे ना, कोणीतरी साईन केलं ते, बरोबर आहे की नाही. मग इथं काय येणार, इथं जो मेन लाईव्ह वस्तू असतो, लाईव्ह जो असतो त्याच्या समोर बाय येणार. ठीक आहे, आणि जी इक्विपमेंटसाठी आपण काय वापरतो, विथ वापरतो. जसं की बघा, विथ अ पेन, पार्कर पेन म्हणले बघा, विथ अ पार्कर पेन. ही काय असणार आहे, वस्तू. आणि जो एखादा लाईव्ह असेल, म्हणजे लाईव्ह म्हणजे काय, जिवंत कोणतरी असेल, जिवंत माणूस किंवा काय, कोणी म्हणजे त्यानं सांगितलं, बाय टोल्ड बाय हिम, टोल्ड बाय हर असं म्हणतो ना आपण. त्यावेळी आपण काय इंडिकेट डिओर म्हणजेच ॲक्च्युली काय तर तोच असतो. म्हणजे ॲक्च्युली जो लाईव्ह असतो किंवा जो म्हणजे समजतं का बघा, एक जिवंत वस्तू आणि म्हणजे सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीवांसाठी काय वापरायचं असं म्हणलं तर चालेल, एक शॉर्टमध्ये सांगितलं तर चालेल. सजीवांसाठी काय वापरायचं, बाय वापरायचं. आणि एखादं निर्जीव वस्तू असेल तर काय वापरायचं, इक्विपमेंट, एखादी वस्तू वगैरे असेल तर त्यावेळी विथ वापरत येतं. त्यामुळे बघा, द पेपर वॉज साइन्ड बाय हिम विथ अ पार्कर पेन इन अ ब्लॅक इंक असं म्हटलं आहे बघा. याला डिओर म्हणतो आपण, डिओर. ठीक आहे, डिओरच्या सोबत काय वापरायचं, बाय वापरायचं डिओरच्या सोबत. आणि इक्विपमेंट किंवा वस्तूच्या सोबत काय वापरायचं, विथ वापरायचं. समजलं का. कधी असं पण होतं, आय कम विथ हिम असं पण होतं, पण ते तशा प्रकारचे जास्त नसणार. पण तुम्हाला प्रश्न नसणार, पण अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला असणार की डिओर आणि इक्विपमेंटच्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला असू शकतात, असं आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. ठीक आहे, असे प्रश्न अजून तुम्हाला परत आणि पुढच्या सत्रामध्ये आणि येतीलच. ठीक आहे, पुढचं बघूया आपण आता. ॲट आणि इन. ॲट कधी वापरायचं आणि इन कधी वापरायचं बघा. ज्यावेळी एखादा स्मॉल प्लेस असेल त्यावेळी ॲट वापरा, आणि एखादा बिगर प्लेस असेल त्यावेळी इन वापरा. समजते. स्मॉल प्लेसला काय वापरायचं, ॲट वापरायचं. आणि बिगर प्लेसला काय वापरायचं, इन वापरायचं. जसं की बघा, आय लिव्ह ॲट मुखर्जी नगर इन दिल्ली. आता बघा, दिल्ली हे मोठं शहर आहे, बरोबर ना. मोठं आता युनियन टेरिटरीज आहे ती, बरोबर आहे की नाही. आपले केंद्रशासित प्रदेश आहे तो, मोठा आहे तो दिल्ली, बरोबर आहे की नाही. आणि मुखर्जीनगर त्यातला काय एक छोटासा शहर आहे म्हणा, किंवा एका छोटासा भाग आहे तो मुखर्जीनगर. मग तो काय सांगतो की आय लिव्ह ॲट म्हणजे काय, मुखर्जीनगर म्हणजे दिल्लीमधल्या मुखर्जीनगरमध्ये, बरोबर आहे ना. मग ह्या ठिकाणी असं म्हणू शकत नाही, आय लिव्ह इन मुखर्जीनगर ॲट दिल्ली असं नाही म्हणू, हे चुकीचं होणार. स्मॉल प्लेस, आता यामध्ये मोठा प्लेस कुठला आहे बघा, बिगर प्लेस जो आहे तो आहे दिल्ली, आणि त्यातला स्मॉल प्लेस कोण आहे, मुखर्जीनगर, बरोबर आहे का. मग त्या ठिकाणी काय येणार, स्मॉल प्लेससाठी ॲट येणार, कारण सांगितलं इथं स्मॉल प्लेससाठी ॲट येणार. आणि मोठा प्लेस जो आहे दिल्ली, त्या ठिकाणी काय येणार, इन येणार. समजलं का बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे. आता पुढचं बघूया आपण. एक्झॅक्ट टाईम जर असेल तर ॲट वापरा, एक्झॅक्ट टाईम सांगितलं असेल तर ॲट वापरा. मंथ मंथ असेल तर इन वापरा, मंथचा उल्लेख असेल तर इन वापरा. इयरचा उल्लेख असेल तरी पण इन वापरा. डेचा उल्लेख असेल तर ऑन वापरा, आणि डेटचा उल्लेख असेल तर ऑन वापरा. समजते. आता बघा, याच्यामध्ये कसं एकदम म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला कसं सांगितले बघा, समजते का बघा. एक्झॅक्ट टाईम किंवा तासचा उल्लेख असेल तर ॲट वापरायचं.
मंथचा उल्लेख असेल तर इन वापरायचं, इयरचा उल्लेख असेल तर इन वापरायचं, डेचा उल्लेख असेल तर प्रिपोजिशन ऑन वापरायचं, एखाद्या डेटचा उल्लेख असेल तर प्रिपोजिशन ऑन वापरायचं. आता हे कसं केलं बघा एकत्र. आय रिच्ड ॲट 7 o'clock म्हणजे काय झाला, हा तास झाला, 7 वाजता. ॲट इन कशामध्ये, मंथमध्ये, इन मे. ऑन मंडे वार, बरोबर आहे का. इन 2005 आणि ऑन 7 सप्टेंबर. ह्या ठिकाणी काय काय केले बघा आता, समजते का बघा. इथं ॲट होता, तासाचा उल्लेख होता, इथं 7 o'clock त्यामुळे ॲट वापरलं. त्यानंतर मंथचा उल्लेख होता त्यावेळी इन वापरलं. ओके. डेचा उल्लेख होता त्यामुळं ऑन वापरलं. आणि इन डेटचा उल्लेख होता त्यामुळं काय वापरलं मी, एक मिनिट, हां सॉरी, इयरचा उल्लेख होता त्यामुळं इन वापरलं इथं. ओके. आणि दुसरी गोष्ट लास्ट काय होतं बघा इथं, ऑन 7 सप्टेंबर डेटचा उल्लेख होता. डेटचा उल्लेख असल्यामुळं हे बघा या ठिकाणी डेटचा उल्लेख होता. डेटच्या उल्लेखाला काय वापरतो आपण, डेटच्या उल्लेखाला ऑन वापरतो. मग ते इथं ऑन वापरलं बघा, ऑन 7 सप्टेंबर, ऑन 7 सप्टेंबर. कळालं का बघा, समजलं. तर हे समजलं असेलच तुम्हाला. ठीक आहे, हे तुमच्या कॉपीमध्ये हे करा. ठीक आहे. नंतर काय बघा, आफ्टर म्हणजे नंतर, बिफोर म्हणजे पूर्वी. आफ्टर म्हणजे काय तर नंतर, आणि बिफोर म्हणजे काय तर पूर्वी किंवा आधी कधीतरी. आधी कधीतरी झालं असेल असं काहीतरी, अशी काहीतरी असेल तर इन्सिडेंट. तर याच्यामध्ये काय सांगितले बघा, ही केम टू इंडिया आफ्टर अ लॉंग टाईम. समजलं का. आफ्टरच्या नंतर असेल तर लॉंग टाईम नंतर, खूप, ह्याचा अर्थ काय, तो इंडियामध्ये खूप वेळानंतर आला किंवा खूप टाईम नंतर आला. आफ्टर अ लॉंग टाईम. समजलं. आणि बिफोर कधी वापरायचं बघा आता, ही लेफ्ट अमेरिका बिफोर क्रिसमस. म्हणजे ख्रिसमसच्या अगोदर त्यानं अमेरिका सोडली. समजलं का. च्या अगोदर त्यानं अमेरिका सोडली आणि च्या नंतर खूप म्हणजे खूप टाईम नंतर तो इंडियामध्ये आला, असं काहीतरी आहे ते. समजलं का बघा. हे आफ्टर कधी वापरायचं आणि बिफोर कधी वापरायचं. जर का खूप लॉंग म्हणजे खूप टाईम नंतर तो आला असेल, म्हणजे आला असेल इकडं, तर आपण तुम्ही आफ्टर वापरू शकता. आणि बिफोर म्हणजे एखाद्या घटनेच्या नंतर, एखाद्या घटनेच्या अगोदरच तो काय तर आलं, त्यानं कृती केली असेल तर बिफोर वापरायचं, अगोदर. ठीक आहे. नंतर बघा, नंतर आहे बघा अलॉंग. अलॉंग म्हणजे काय बघा, डायरेक्शन ऑफ पॅरलल म्हणजे काय असणार आहे बघा. अलॉंग म्हणजे काय, आय वॉकड अलॉंग द रेल्वे लाईन. आता रेल्वे लाईन तर ऑलरेडी जाणार आहे पुढं, बरोबर आहे ना. मग त्या रेल्वे लाईन बरोबर मी पण चाललो आहे रेल्वे लाईन बरोबर, बरोबर आहे का. माझी पण म्हणजे वॉकिंग त्या रेल्वे लाईन बरोबर चालू आहे. म्हणजे काय, अलॉंग द रेल्वे लाईन म्हणजे त्याच्या पॅरलल, त्याच्या समांतर मी चाललो आहे, ह्याचा असा अर्थ होतो. म्हणजे अलॉंग कधी वापरायचं, ज्यावेळी डायरेक्शन ऑफ पॅरल, जेव्हा एखाद्या गोष्टीच्या बरोबर आपण जात असेल त्यावेळी अलॉंग हा वापरायचा शब्द. समजतं का बघा, हे प्रिपोजिशन वापरायचं. आता आपण बघूया ह्याच्यामध्ये. हे तुम्हाला थेरी समजले असेलच. 2 प्रकारची थेरी सांगितली मी, मराठीमध्ये पण सांगितलं आणि तुम्हाला काही इंग्लिशमध्ये पण थेरी सांगितली मी. ठीक आहे. तर ह्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे. ते लिंक तुम्ही जॉईन करून किंवा लिंक तुम्ही प्रेस करून तुम्ही डायरेक्ट आमच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. टेलिग्रामवरती आमच्या सगळ्या प्रकारच्या नोट्स तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर आता आपण याचे जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स घेऊया आपण. ठीक आहे. प्रश्नावली घेऊया आपण. तर याच्यामध्ये आपण पहिला प्रश्न बघूया, किंवा फिल द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन्स. सॉरी जरा इथं चूक झाली. ॲक्च्युली इथं फिल आहे, फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट प्रिपोजिशन्स. ओके. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघूया पहिला प्रश्न काय, आय शॅल मीट यू डॅश ओ क्लॉक. विचार करा, इथं ABCD पैकी कुठले येणार, विचार करा तुम्ही. 1-2 सेकंदाचा वेळ तुम्हाला देतो विचार करण्यासाठी. काय येऊ शकतं जरा थोडंसं प्रिडिक्ट करा, मी तुम्हाला उत्तर सांगतो.
बघा इथं तासाचा उल्लेख आहे, त्यामुळे तर काय आलं पाहिजे बघा. ठीक आहे. आता काही लोकांच्या मनात आलं असेल की काय आहे ते. ओके, तर याचं उत्तर आहे बी ॲट. याचं उत्तर आहे बी ॲट. ठीक आहे. आय शॅल मीट ॲट 6 o'clock. ठीक आहे. मग अशा आपण थेअरीमध्ये बघितलं बघा आपण. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा बघूया आपण, किंवा पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय बघा. माय फादर विल रिटायर फ्रॉम सर्व्हिस डॅश अ इयर. डॅश अ इयर. ठीक आहे. दुसऱ्याचं उत्तर आहे सी, इन अ इयर. सी, इन अ इयर. माय फादर विल रिटायर फ्रॉम सर्व्हिस इन अ इयर. ठीक आहे. तिसरं बघूया आपण. तिसरं काय बघा. याचं दुसऱ्याचं उत्तर आहे सी. ठीक आहे. तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये केलं असेलच. आता तिसरं बघा काय तो. तिसरं काय सांगितलं आहे की सुगन्या राईट्स डॅश हर लेफ्ट हँड. डॅश हर लेफ्ट हँड. आता याच्यामध्ये ऑन हर लेफ्ट हँड तर असणार आहे, नसणार आहे. सुगन्या राईट्स डॅश हर लेफ्ट हँड असं म्हटले. ऑन हर लेफ्ट हँड, कारण ऑन हर तर काय, ऑन कधी असतो ज्यावेळी आपण एखाद्या म्हणजे एखादी गोष्ट चिकटलेली असते त्याला, त्यावेळी अटॅच असल्यावर मग त्याचं ऑन असता येत नाही. विथ जरा बघू शकतो आपण, किंवा इन हातामध्ये काय करू शकत नाही, आणि बाय हर लेफ्ट हँड असं पण काय होऊ शकत नाही. याचा ॲन्सर आहे तिसऱ्याचं बी. काय, विथ हर लेफ्ट हँड. लक्षात ठेवा, सुगन्या राईट्स विथ हर लेफ्ट हँड. ओके, ह्याचं आन्सर आहे बी. ठीक आहे. आता आपण चौथा क्वेश्चन बघूया. ही कम्स डॅश अ कार. ही कम्स डॅश अ कार. ह्याचा आन्सर आहे बाय अ कार. ठीक आहे. ही कम्स बाय अ कार. ॲट अ कार येत नाही बरं का, लक्षात ठेवा. याचं उत्तर ॲट अ कार येऊ शकत नाही. याचं उत्तर काय येणार, बाय अ कारच उत्तर येणार. ठीक आहे. तुम्ही बघा उच्चार करताना पण कसा येते बघा. ही कम्स ॲट अ कार. ॲट अ कार असेल का, बरोबर आहे ना. काय येणार, बाय अ कार. कार न आला तो, किंवा कार ने आला तो. ठीक आहे. असं उत्तराचं होऊ शकतं. ह्याचं उत्तर आहे चौथ्याचं बी. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. किंवा विथ अ कार पण असू शकत नाही, किंवा ऑन अ कार पण असू शकत नाही. ठीक आहे. आता आपण पाचवा क्वेश्चन बघूया. पाचवा क्वेश्चनमध्ये काय सांगितलं बघा. मोस्ट ऑफ अस इट डॅश अ स्पून. याचं उत्तर आहे, आता याचं उत्तर बघा जरा थोडंसं प्रिडिक्ट करा काय असणार उत्तर याचं. थोडंसं प्रिडिक्ट करून ठेवा मनामध्ये काय असेल उत्तर याचं. पाचव्याचं उत्तर काय असेल थोडंसं प्रिडिक्ट करून ठेवा. मोस्ट ऑफ अस इट डॅश अ स्पून. स्पून म्हणजे चमचा. म्हणजे आपण सर्वजण शक्यतो काय करतो, स्पूननं काय करतो, ईट करतो. मग हे इंग्लिशमध्ये कसं येणार, तर याचं उत्तर आहे ए विथ अ स्पून. समजलं. स्पूनच्या साह्यानं, स्पूनसोबत काय करतो, ईट करतो. ठीक आहे. किंवा स्पूनच्या साह्यानं ईट करतो. इन अ स्पून नसणार, स्पूनच्या आत जात नाही. फॉर अ स्पून नसणार, किंवा बाय अ स्पून नसणार, कारण हे अर्थ होत नाही, याचा स्पष्ट अर्थ होत नाही. विथ अ स्पून हा स्पष्ट अर्थ होतो. म्हणून याचं उत्तर आहे ए विथ अ स्पून. विथ अ स्पून. ठीक आहे. आपण सहावा प्रश्न बघूया. आता सहावा बघा. व्हॉट आर यू लुकिंग. व्हॉट आर यू लुकिंग. बघा जरा थोडंसं प्रिडिक्ट करा काय उत्तर असेल. व्हॉट आर यू लुकिंग या ABCD मधून काय असेल. व्हॉट आर यू लुकिंग. त्याचा आन्सर आहे सी. त्याचा आन्सर आहे सी, फॉर. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. ठीक आहे. तू काय पाहत आहेस असा याचा अर्थ होतो. व्हॉट आर यू लुकिंग फॉर. हे फॉर हे प्रिपोजिशन इथं अगदी मार्मिक बसते. ठीक आहे. व्हॉट आर यू लुकिंग ऑन येऊ शकत नाही, अगेन्स्ट येऊ शकत नाही, इन येऊ शकत नाही. ठीक आहे. ओके. हे प्रॅक्टिसनंच येतं बरं का. मला लक्षात ठेवा, हे प्रॅक्टिसनंच येतं. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीची चांगली प्रॅक्टिस कराल, म्हणजे हा आता GK वगैरे तुम्ही लक्षात ठेवता, काय प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळी तुम्ही ह्या इंग्लिश ग्रामरची प्रॅक्टिस कराल, त्यावेळी तुम्हाला आपोआप होऊन जाईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे. जरी आता हे नवीन काही सगळ्या गोष्टी तुम्हाला नवीन वाटत असतील शिकवताना,
ठीक आहे. जर तुम्ही अशा प्रकारचे लेक्चर्स किंवा अशा प्रकारचं जर मटेरियल थोडंसं इंग्लिश ग्रामरचं तुम्ही बघितला किंवा दररोज काहीतरी याच्याविषयी केला, अभ्यास केला, तर तुम्हाला नक्कीच याचा तुम्हाला चांगला अनुभव मिळून जाईल किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला गोष्टी येतील. त्यामुळं प्रॅक्टिस करा ह्या गोष्टीची. ठीक आहे. ओके. आता आपण 7वा प्रश्न बघूया. 7वा प्रश्न काय सांगितलं बघा. whom आर यू टॉकिंग. whom आर यू टॉकिंग ह्याचा प्रिपोजिशन काय असेल सांगा जरा, बघूया. जरा मनामध्ये थोडंसं प्रिडिक्ट करून ठेवा काय असेल. तर याचा आन्सर आहे whom आर यू टॉकिंग. 7व्याचा आहे ए, टॉकिंग टू. whom आर यू टॉकिंग टू. समजलं. whom आर यू टॉकिंग टू. ठीक आहे. आता बघा आपण 8व्या प्रश्नाकडे जाऊया. 8वा प्रश्न आहे आय एम अँग्री डॅश माय सिस्टर. आय एम अँग्री डॅश माय सिस्टर. आय एम अँग्री डॅश माय सिस्टर याचं प्रिपोजिशन काय असेल बघा. आय एम अँग्री डॅश माय सिस्टर काय असेल. फॉर असेल, टू असेल, ॲट असेल का विथ असेल. काय असेल बघा. काही लोकांचं बरोबर येईल, काही लोकांचं चुकेल, काही प्रॉब्लेम नाही. जरा प्रिडिक्ट करून ठेवा. तर याचं उत्तर येईल डी, विथ हर सिस्टर. आय एम अँग्री विथ माय सिस्टर. आय एम अँग्री विथ, इथं काय येणार आहे, विथ हे प्रिपोजिशन येणार आहे, विथ माय सिस्टर. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट बघा. आता 9व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. हा प्रश्न कळाला असेलच. कॅन यू ॲग्री डॅश माय प्रपोजल. बघा थोडंसं प्रिडिक्ट करून ठेवा काय येईल याचं उत्तर. कॅन यू ॲग्री डॅश माय प्रपोजल. ठीक आहे. तर याचं उत्तर काही लोकांच्या मनामध्ये असेलच. तर याचं उत्तर आहे बी. ठीक आहे. याचं उत्तर आहे बी, टू माय प्रपोजल. कॅन यू ॲग्री टू माय प्रपोजल म्हणजे माझ्या प्रपोजलवरती तू ॲग्री आहेस का, किंवा माझ्या प्रपोजलच्या विषयी तू ॲग्री आहेस का, असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. तर हे समजलं असेलच. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. 10वा प्रश्न बघूया आपण. 10वा प्रश्न काय बघा. डोंट लुक डॅश ऑन मी. डोंट लुक डॅश ऑन मी. ठीक आहे. तर याचं उत्तर तुम्ही थोडंसं प्रिडिक्ट करून ठेवा काय येऊ शकतं बघा उत्तर. तर याचं उत्तर येतं, 10व्याचं उत्तर आहे ए, डोंट लुक डाऊन ऑन मी. डोंट लुक डाऊन ऑन मी याचं उत्तर येतं डाऊन. काय उत्तर येतं, डाऊन. डोंट लुक डाऊन ऑन मी. 10व्याचं उत्तर ए येतं. ठीक आहे. ओके. काही लोकांचं बरोबर आलं असेल अंदाज, किंवा मनात जे प्रिडिक्ट केलं प्रिडिक्शन बरोबर असेल. ठीक आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. 11 बघा आता. लाईफ इज नॉट अ बेड डॅश रोजेस. काय असेल बघा. जरा थोडंसं प्रिडिक्ट करा काय असेल. विथ असेल, ऑफ असेल, फॉर असेल की ऑफ असेल. ऑफ आणि ऑफ. बी बघा, बी ए आहे ओ एफ आणि डी आहे ओ डबल एफ, ऑफ. हे याच्यामधील काय असेल सांगा. लाईफ इज नॉट अ बेड डॅश रोजेस. विथ असेल, ऑफ असेल, फॉर असेल की ऑफ असेल. तर याचं उत्तर आहे बी, ऑफ रोजेस. लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस. लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोजेस म्हणजे काय, आपलं जीवन जे आहे ते रोजेसने भरलेला बेड नाही आहे असं म्हणतो ते. ठीक आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 12वा प्रश्न बघूया. 12वा प्रश्न काय बघा. माय ग्रँडफादर विल कम हिअर डॅश अ वीक. आता इथं आहे बघा, डॅश अ वीक. कम हिअर. आता ह्याच्यामध्ये काय येईल सांगा. विथ असेल, बिफोर असेल, ॲट असेल का विदिन असेल. तर याचं उत्तर आहे डी, विदिन. माय ग्रँडफादर विल कम हिअर विदिन अ वीक.
हे व्यवस्थित होते, म्हणजे ह्याचा उच्चार पण चांगला होतो. असं नाही माय ग्रँडफादर विल कम हिअर विथ अ वीक, हेचा काय अर्थच होत नाही. बिफोर अ वीक जरा होऊ शकतं, बिफोर अ वीक म्हणजे हे पण होऊ शकत नाही. बिफोर अ वीक, ठीक आहे, असं होऊ शकत नाही, कारण वीकच्या अगोदरच आलं आहे असं काय होऊ शकत नाही. ॲट अ वीक पण होऊ शकत नाही. आणि विदिन मात्र होऊ शकतं, विदिन अ वीक म्हणजे एका आठवड्याच्या आतच आले, म्हणजे एका आठवडा पूर्ण होण्याच्या अगोदरच माझे ग्रँडफादर परत आले, असं काय तर आहे. तो समजलं का बघा, विदिन अ वीक म्हणजे याचा उत्तर काय होतं, डी होऊ शकतं, विदिन अ वीक. ठीक आहे, आता आपण 13वा क्वेश्चन बघूया. 13वा क्वेश्चन काय बघूया. 13वा क्वेश्चन काय बघूया. 13वा क्वेश्चन आहे, अ वर्क वॉज कम्प्लिटेड डॅश सनसेट. अ वर्क वॉज कम्प्लिटेड डॅश सनसेट. ओके, याचं जरा थोडंसं प्रेडिक्ट करून ठेवा, काय असेल याचं प्रिपोजिशन. फॉर असेल, इन असेल, ॲट असेल की अबाउट असेल. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे सी, ॲट सनसेट. द वर्क वॉज कम्प्लिटेड ॲट सनसेट म्हणजे सूर्य मावळतीलाच असताना आपलं वर्क कंप्लीट झालं. वर्क वॉज कम्प्लिटेड ॲट सनसेट. 13चं सी, 13चं काय येतं, सी येतं, ॲट सनसेट. सनसेटलाच काय झालं, आमचं कामही कंप्लीट झालं सनसेटला, असं होतं ते. ठीक आहे, नंतर 14वा क्वेश्चन बघा काय असतो. 14 काय बघा. कॅन यू राईट डॅश धिस पेन. कॅन यू राईट डॅश धिस पेन. काय येणार बघा, याचं उत्तर काय येईल, जरा थोडंसं प्रेडिक्ट करून ठेवा. ठीक आहे, काही लोकांचं येईल बरोबर. ठीक आहे, मला वाटतं सगळ्यांचंच बरोबर यावं. याचं उत्तर आहे 14चं सी, विथ धिस पेन. कॅन यू राईट विथ दिस पेन. हे मात्र कसं उच्चार कसा होतो बघा, कॅन यू राईट बाय दिस पेन नाही, थोडासा वेगळा उच्चार होतो. कॅन यू राईट इन धिस पेन. इन धिस तरी होऊ शकत नाही. कॅन यू राईट ऑन धिस पेन म्हणजे पेनच पेनावर लिहायचं असं होऊ शकत नाही. मग विथ दिस पेन मात्र हा उच्चार होऊ शकतो. ठीक आहे, हो 14चं उत्तर आहे सी. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे सगळी प्रश्नावली समजत असेल. ओके, तुम्हाला समजत नसेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल किंवा माझे आवाज व्यवस्थित येत नसेल किंवा माझा उच्चार व्यवस्थित होत नसेल किंवा काही डिस्टर्बन्स होत असेल, आता काही फोन्स वगैरे येतात, त्याबद्दल मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो. ठीक आहे, जर असं काही प्रॉब्लेम होत असेल, लेक्चर्समध्ये डिस्टर्ब होत असेल, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम येतात ते, किंवा काही गोष्टी तुम्हाला समजत नसतील तर नक्कीच मला तुम्ही सांगा. तुमच्या कमेंटचा आणि फीडबॅकचा मला मी वेट करत आहे. ठीक आहे, तुमच्या कमेंट किंवा तुमचे फीडबॅक इज ऑलवेज वेलकम. ठीक आहे, तुमच्या कमेंट ज्या येतात किंवा फीडबॅक ज्या येतात त्यातून आम्हालाही इम्प्रूव्ह करण्यासाठी वाव मिळतो, आम्हालाही नवीन त्यावरती विचार करायला मिळतो. ठीक आहे, आणि नवीन कसं इम्प्रूव्ह अजून चांगल्या प्रकारे कसं आपल्या स्टडी हबचे जे चॅनल आहे अजून कसं इम्प्रूव्ह होईल, त्यातलं कंटेंट कसा इम्प्रूव्ह होईल, ह्यावर आम्ही जास्तच फोकस करत आहे. त्यामुळं भविष्यामध्ये जर चांगल्या प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर तुम्ही, आणि सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार, यात कुठलीही शंका नाही. ठीक आहे, तर तुम्ही चांगल्या प्रकारे आम्हाला फीडबॅक पण द्या. ओके, जो पण असेल, जसं पण तुम्हाला काय वाटलं तर तसा फीडबॅक आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे तसा कंटेंट प्रोव्हाइड करू. ठीक आहे, ओके, तर आपण पुढचा प्रश्न बघूया. वी आर प्लीज्ड डॅश युअर व्हिजिट. वी आर प्लीज्ड डॅश युअर व्हिजिट. आता याचं उत्तर काय असेल, विथ असेल, ॲट असेल, बाय असेल का ऑन असेल. तर याचं उत्तर आहे ॲट. याचं उत्तर आहे ए, ॲट युअर व्हिजिट. मी तुमच्या व्हिजिटमुळं आम्ही काय आनंदित झालो. ठीक आहे, ॲट युअर व्हिजिट असं याचं उत्तर आहे किंवा उच्चारचा होतो. ठीक आहे, आता पुढचं बघूया आपण. 16वा प्रश्न बघूया काय आहे तो. काय बघा, कन्मानी लॉंग्स डॅश माय फ्रेंडशिप. कन्मानी लॉंग्स डॅश माय फ्रेंडशिप. याचं उत्तर काय असेल बघा, याचं उत्तर आहे फॉर. कन्मानी लॉंग्स फॉर माय फ्रेंडशिप. कन्मानी लॉंग्स फॉर माय फ्रेंडशिप म्हणजे ती काहीतरी फ्रेंडशिपसाठी ती तयार झाली असं काय त्याचा उच्चार होतो. ठीक आहे, ओके,
पुढचा बघूया आता 17वा क्वेश्चन बघूया. 17वा क्वेश्चन काय बघा. शी इज गुड डॅश इंग्लिश. शी इज गुड इन असेल, अबाउट असेल, ॲट असेल की फॉर असेल. काय वाटतं तुम्हाला? बघा थोडंसं प्रिडिक्ट करा. ह्याचं उत्तर आहे 17चं उत्तर आहे सी. 17चं उत्तर आहे सी, ॲट इंग्लिश. इन इंग्लिश होऊ शकत नाही बरं का, लक्षात घ्या. ॲट इंग्लिश हे होऊ शकतं. शी इज गुड ॲट इंग्लिश. ठीक आहे. आता काही लोकांना इन इंग्लिश आला असेल, पण अबाउट इंग्लिश पण नाही होत आणि फॉर इंग्लिश पण होऊ शकत नाही. इन आणि ॲटमध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, पण लक्षात ठेवा ह्याचं उत्तर आहे ॲट. शी इज गुड ॲट इंग्लिश. समजलं? इंग्लिशमध्ये ती गुड आहे असाचा अर्थ होतो. ठीक आहे. ओके. आता पुढं काय 18वा प्रश्न काय बघा. आय विल थिंक डॅश द मॅटर. आय विल थिंक डॅश द मॅटर. ह्याचं उत्तर काय असू शकतं? जरा प्रेडिक्ट करा. फॉर असेल, ऑन असेल, अबाउट असेल की अबाउट असेल, काय ॲट असेल, म्हणजे फॉर, ऑन, ॲट की अबाउट काय असेल बघा. तर 18चं उत्तर आहे डी. काय उत्तर आहे? डी, अबाउट द मॅटर. आय विल थिंक अबाउट द मॅटर. त्या मॅटरविषयी मी विचार करेन. समजलं का? मॅटरविषयी किंवा मॅटरचा विचार करेन. फॉर द मॅटर होऊ शकत नाही, ऑन द मॅटर किंवा ॲट द मॅटर होऊ शकत नाही, इथं अबाउट द मॅटर होऊ शकतो. ठीक आहे. हा प्रपोजन बरोबर बसतं इथं. आता पुढचं बघूया आपण. 19वा क्वेश्चन बघा काय आहे तो. 19वा क्वेश्चन आहे बघा. कॅन आय काउंट डॅश युअर हेल्प. कॅन आय काउंट डॅश युअर हेल्प. ह्याचं उत्तर काय असेल बघा, जरा प्रेडिक्ट करा. विथ असेल, इन असेल, ऑन असेल की फॉर असेल. तर 19चं उत्तर आहे सी, ऑन युअर हेल्प. कॅन, ऑन काय असेल, ऑन उत्तरायचं. कॅन आय काउंट ऑन युअर हेल्प. विथ युअर हेल्प नाही होणार, इन पण नाही होणार, ऑन होऊ शकतं. सी, 19चं उत्तर आहे सी, ऑन युअर हेल्प. कॅन आय काउंट ऑन युअर हेल्प. ठीक आहे. ओके. आता पुढचा प्रश्न बघूया आपण 20वा. आय केम टू लाईव्ह किंवा लिव्ह हिअर. आय केम टू लिव्ह हिअर डॅश 1992. सांगायचं आता ह्याचं मी थेअरीमध्ये सांगितले, थेअरीमध्ये प्रोव्हाइड तुम्हाला केलं इथं. ठीक आहे. इथं काय याचं उत्तर आहे इन. याचं उत्तर आहे इन 1992. ठीक आहे. ओके. इन 1992 म्हणजे आय केम टू लिव्ह हिअर इन 1992. इन 1992. ठीक आहे. ओके. ॲट 1992 येणार नाही. ठीक आहे. म्हणजे 1992मध्ये आलो मी इथं. ओके. 1992ला आलो असं होऊ शकत नाही. 1992मध्ये आलो इथं. बाय 1992 किंवा ऑन 1992 असं होऊ शकत नाही. ठीक आहे. ओके. 21वा क्वेश्चन बघा आता काय होतो. 21वा क्वेश्चन. सूर्या इज शॉर्ट डॅश विद्या. सूर्या इज शॉर्ट डॅश विद्या. याचं उत्तर काय असेल बघा 21चं. तर 21चं उत्तर आहे सी, बिसाइड्स विद्या. सूर्या इज शॉर्ट याचं उत्तर आहे 21चं उत्तर आहे सी, बिसाइड विद्या. सूर्या इज शॉर्ट बिसाइड विद्या. ओके. सूर्या हा छोटा आहे विद्यापेक्षा. शॉर्टमध्ये थोडासा उंचीनं कमी आहे. बिसाइड विद्यापेक्षा किंवा विद्याच्या साईडला उभा केला तर सूर्य शॉर्ट दिसतो असाचा अर्थ होतो. ठीक आहे. नंतरचा 22वा क्वेश्चन बघूया आपण. 22वा क्वेश्चन काय बघा. माय वाईफ वर्क्स डॅश द टाउन हॉल. माय वाईफ वर्क्स डॅश द टाउन हॉल. ओके. याचं उत्तर काय असेल बघा, जर प्रेडिक्ट करा. इन असेल, ऑन असेल, ॲट असेल का बाय असेल. तर 22चं उत्तर आहे सी, ॲट द टाउन हॉल. याचं उत्तर आहे सी, ॲट द टाउन हॉल. माय वाईफ वर्क्स ॲट द टाउन हॉल. ओके. टाउन हॉल इथे काम करते असाचा अर्थ होतो. ठीक आहे. 22चं उत्तर आहे सी. ठीक आहे. 21चं पण उत्तर होतं सी आणि 22चं पण उत्तर आहे सी. ठीक आहे. आता आपण 23वा प्रश्न बघूया. काय बघा 23वा प्रश्न. ही वॉज लर्निंग डॅश अ लॅम्प पोस्ट. ही वॉज लर्निंग डॅश अ लॅम्प पोस्ट. ठीक आहे. तर 23चं उत्तर आहे सी, अगेन्स्ट अ लॅम्प पोस्ट. 23चं उत्तर आहे सी,
अगेन्स्ट अ लॅम्प पोस्ट, हे मात्र व्यवस्थित होतं प्रिपोजिशन. ठीक आहे. आता आपण 24वा प्रश्न बघूया. आय एम इंटरेस्टेड डॅश रीडिंग नॉवेल्स. 24वा काय असेल बघा, तुम्ही तर थोडंसं प्रेडिक्ट करा. आय एम इंटरेस्टेड डॅश रीडिंग नॉवेल्स. ठीक आहे, काय असेल बघा. तर याचं उत्तर आहे 24चं बी उत्तर आहे इन अ नॉवेल. आय एम इंटरेस्टेड इन रीडिंग नॉवेल, म्हणजे नॉवेल रीडिंग करण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. आय एम इंटरेस्टेड इन रीडिंग, याचं उत्तर आहे इन नॉवेल. ठीक आहे. आता 25वा बघूया. आता ह्या सदरातील आपला शेवटचा प्रश्न बघूया. डोंट पॉइंट डॅश माय मिस्टेक. डोंट पॉइंट डॅश माय मिस्टेक. 25चं काय असेल बघा. तर 25चं उत्तर आहे सी, पॉइंट आउट. पॉइंट आउट आपण म्हणतो ना, पॉइंट आउट केल्या, ह्या गोष्टी पॉइंट आउट केल्या. पॉइंट इन नाही, पॉइंट ॲट नाही, पॉइंट आउट असणार इथं. पॉइंट आउट माय मिस्टेक. ह्यातले काय येतात बघा, ह्यातले काही उत्तरं सोपे पण होते, काही अवघड पण होते. पण आय होप मी काय आशा करतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे ही प्रश्नावली समजली असेल या सदरातील. तुमच्या कमेंट वगैरे ज्या असतील त्या नक्की सांगा, तुमचा फीडबॅक नक्की द्या. ओके. तर आपल्या चॅनलचे व्हिडिओज नेहमी पाहत राहा. आम्ही दररोज नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी आणायचा प्रयत्न करू. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्लीज विद्यार्थी मित्रांनो कमेंट करा, फीडबॅक द्या, लाईक करा, शेअर करा. तुमच्या मित्रांच्यामध्ये सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्या चॅनलवरती रेग्युलर जे व्हिडिओ पडतात त्याचे तुम्हाला रेग्युलर नोटिफिकेशन्स मिळतील. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. ओके. सो हे तुम्हाला लेक्चर समजलं असेल. कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. ओके. ठीक आहे. सो थँक्यू सो मच अँड हॅव अ नाईस डे.